हे आपण त्या ठिकाणी फिल्ट्रेशन प्रोसेस थ्रू रिमूव्ह करू शकतो. वॉटरला सिम्पली आपण काय करतो, सँड किंवा फिल्टर बेड्समधून पास करतो आहे ना. सँडचे लेयर्स आहेत त्याला आपण म्हणतो फिल्टर बेड्स. त्यामधून ज्यावेळेस पास करतो त्यावेळेस वॉटरमध्ये असणारे इम्प्युरिटीज सँड पार्टिकल्समध्ये जाऊन अडकतात किंवा सँडमधल्या व्हॉइड स्पेसेसमध्ये जाऊन अडकतात आणि आपल्याला क्लिअर वॉटर बाहेर बघायला मिळत असतं. ठीक आहे. सो दिस इज द फिल्ट्रेशन. ठीक आहे. स्लो सँड अँड रॅपिड सँड फिल्ट्रेशन प्रोसेस. नेक्स्ट आहे डिसइन्फेक्शन. सो इन केस जर वॉटरमध्ये पॅथोजन्स प्रेझेंट असतील, ठीक आहे, हार्मफुल डिझीज कॉझिंग बॅक्टेरिया जर प्रेझेंट असतील मित्रांनो, तर अशा वेळेस आपल्याला ते वॉटर डिसइन्फेक्ट करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या मेथड्स आहेत, मायनर मेथड्स पण आहेत, मेजर मेथड करतो. कारण एकदा वॉटरचं क्लोरिनेशन केलं की लॉंग ड्युरेशन आहे आपल्याला सेफ्टी प्रोव्हाइड करत असतात. त्यामुळे आपण त्याला क्लोरिनेशनला यूज करतो, क्लोरीनला यूज करतो. सो यामध्ये आपण काय करतो, डिस्ट्रॉय करतो पॅथोजन्सला. इट इज अ मेथडॉलॉजी ऑफ डिस्ट्रॉइंग ऑर डिस्ट्रक्शन ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज डिसइन्फेक्शन. आल्या मित्रांनो लक्षात. नेक्स्ट आहे वॉटर सॉफ्टनिंग आणि मिसलेनियस ट्रीटमेंट. ठीक आहे, हे लिहून घ्या हे पहिले. कमेंट्स ओके. सो लिहिला असेल सर. कमेंट्स दिसत नाही आता. जस्ट अ मिनिट. तुमचे जे कमेंट्स आहेत काही रिप्लायज असतील तर मला दिसत नाही आहे. जस्ट अ मिनिट. हॅलो. त्याचा कमेंट का नाही दिसत? हां आल्या, आता आलं ना. हां हां दिसतं. ओके 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 ऋषी. कमेंट्स केली नाही म्हणून दिसत नाही असं झालं आहे का? बरं बरं. मला वाटलं की मी समजून सांगतोय आणि रिप्लाय येत नाही म्हणून. ठीक आहे ठीक आहे. प्री अँड पोस्ट क्लोरिनेशन काय असतं सांगतोय. ठीक आहे ठीक आहे. ओके. हां, तुमचे कमेंट्स आता दिसत आहेत मला. सांगतो. प्री क्लोरिनेशन म्हणजे काय, इन केस जर वॉटरमध्ये आहे ना, मोस्टली रेनी सीझनमध्ये बघा, जसं की वेगवेगळे डिझिजेस नवीन जसं की आता डेंग्यूची साथ चालू असेल किंवा वेगवेगळ्या डिझिजेसची त्या ठिकाणी काय होत असतं, एपिडेमिक डिझिजेसचं ब्रेकआउट होत असतं. ठीक आहे. एक असतं एपिडेमिक डिझिजेस आणि दुसरे असतात पॅन्डेमिक डिझिजेस. पॅन्डेमिक म्हणजे जे ग्लोबली ऑल ओव्हर दी वर्ल्ड ईच अँड एव्हरी कंट्रीमध्ये पसरलेले, जसे की कोरोना व्हायरस, दॅट आर पॅन्डेमिक डिझिजेस. ओके. पण हा व्हायरस हा पाण्यातून पसरत नाही आहे ना, त्यामुळे आपण कोरोना त्याला त्या ठिकाणी म्हणू नाही शकत वॉटर बॉर्न डिझीज आहे म्हणून. परंतु इन केस जे काही वॉटर बॉर्न डिझिजेस आहेत, एपिडेमिक डिझिजेस, जसे की कॉलेरा, टायफॉइड, हे असे जर डिझिजेसचं ब्रेकआउट जर झालेलं असेल तर अशा वेळेस आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये स्क्रीनिंग झाल्यानंतर, ओके, स्क्रीनिंग झाल्या, हे जे एरेशन वगैरे होतं ना, एरेशन झाल्यानंतर आपण काय करत असतो, प्री क्लोरिनेशन म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ 2 to 5 मिलीग्राम पर लिटर इतक्या अमाऊंटमध्ये क्लोरीन जे आहे हे आपण ॲड करत असतो. ठीक आहे. त्याला आपण म्हणत असतो प्री क्लोरिनेशन. ओके. आणि इन केस जर त्या ठिकाणी एपिडेमिक डिझिजेसचं ब्रेकआउट झालेलं नसेल किंवा त्या ठिकाणी मे बी वॉटरची टर्बिडिटी कमी असेल, सॉरी एक मिनिट. वॉटरचं टर्बिडिटी जर हे सांगायचं राहिलं आहे की वॉटरची टर्बिडिटी जास्त असेल तर अशा वेळेस आपण प्री क्लोरिनेशन करत नाही, अवॉइड करतो. कारण क्लोरीन जे आहे वॉटरच्या टर्बिडिटीमुळे कन्झ्युम केलं जातं. ओके. म्हणून जर इन केस टर्बिडिटी कमी असेल अशाच वेळेस आपण मे बी काही ठिकाणी प्री क्लोरिनेशन करत असतो. ओके. आणि जे की पोस्ट क्लोरिनेशन तुम्ही जे म्हणताय, पोस्ट क्लोरिनेशन म्हणजे जसं की इथं जे दिसतंय सगळं जे काय स्क्रीनिंग, एरेशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन हे झाल्यानंतर ज्यावेळेस आपण क्लोरीन ॲड करतोय त्याला आपण म्हणत असतो पोस्ट क्लोरिनेशन. आफ्टर द फिल्ट्रेशन जे आपण क्लोरिनेशन करतोय त्याला आपण म्हणत असतो पोस्ट क्लोरिनेशन. ओके. सो हे प्री क्लोरिनेशन अँड पोस्ट क्लोरिनेशन हे समजले असतील. यामध्ये एक कन्सेप्ट आहे ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन. तुम्ही पहिले नोट डाऊन केलं असेल. मला आत्ता तुमचे कमेंट दिसायला आले, म्हणजे पहिले दिसतच नव्हते, तुम्ही कमेंटच केली नाही वाटते. ठीक आहे. ओके. समजतंय सगळ्यांना मी जे सांगतोय ते. सर MPSC प्री एन्व्हायरमेंट विल बी कवर ऑर नॉट. MPSC प्री, ओके, हां, कवर होणार, यामधूनच कवर होणार. ओके. जे आपण पाहतोय मित्रांनो, मी जवळपास लास्ट 2 to 3 इयर्सपासून MPSC, JEE एक्झाम्स, गेट एक्झाम्स यासाठी आम्ही टीचिंग करत आहे.
त्यामुळे आम्हाला काय इम्पॉर्टंट आहे काय इम्पॉर्टंट नाही आहे सगळे पॉईंट्स पण माहीत आहे. मी जे तुम्हाला जे जे सांगतोय जे ओव्हरव्ह्यू देतोय ना फक्त हे पॉईंट्स तुम्ही वाचा, तुम्हाला नक्कीच याच्यामधून मार्क्स मिळणार आहे. जे जे पॉईंट सांगतोय MPSC काय तुम्ही कोणतीही एक्झाम क्लिअर करू शकता. फक्त जिथं जिथं मी स्टार मार्क करतोय जे जे सांगतोय हीच कन्सेप्ट फक्त इन डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी थिअरॉटिकली वाचायची आहे, बाकी काही त्या ठिकाणी करायचं नाही. ओके सौरभ तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. ओके चालेल. हां वॉटर सॉफ्टनिंग म्हणजे काय बघा मित्रांनो, वॉटर सॉफ्टनिंगमध्ये प्रोसेस जर पाहायचं झालं वॉटर सॉफ्टनिंग म्हणजे काय, जसं की आपण काही कार्बोनेट हार्डनेस असतात आणि बाय कार्बोनेट हार्डनेस असतात. ओके सो हे कार्बोनेट आणि बाय कार्बोनेट हार्डनेस वॉटरमध्ये काही सॉल्ट्समुळे होत असतात. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेट्स किंवा कॅल्शियम बायकार्बोनेट्स आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट्समुळे आपल्याला काय करावं लागतं त्या ठिकाणी वॉटर सॉफ्टनिंग करावं लागतं. जर हे सॉल्टचं प्रेझेंट असेल तर हे वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर ही प्रोसेस होत नाही. ठीक आहे, वॉटर सॉफ्टनिंगची हे सेपरेट आहे. ठीक आहे, वॉटर ट्रीटमेंट प्लांटवरती वॉटर सॉफ्टनिंग आपण करत नाही. डिसइन्फेक्शनपर्यंतच वॉटर ट्रीटमेंट प्लांटवरती जे आहे प्रोसेस होत असते. ठीक आहे, तुमच्या शहराला औरंगाबाद शहरामध्ये जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट असेल त्यामध्ये लास्ट स्टेज कोणती आहे तर डिसइन्फेक्शन. क्लोरिनेशन म्हणजे क्लोरीन ॲड केल्यानंतर काय होत असतं, तुम्हाला पहिले मी क्लोरिनेशनबद्दल सांगतो नंतर यावर येतो कारण मला मध्येच ब्रेक झाला आहे. ठीक आहे बघा, हां क्लोरिनेशनमध्ये काय करतो पहा, आपण पाहूया. क्लोरिनेशनमध्ये मित्रांनो आपण जो क्लोरीन जो आहे एकतर गॅशियस फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्ममध्ये आपण त्या ठिकाणी वॉटरमध्ये ॲड करतो. वॉटरमध्ये ज्यावेळेस आपण इंजेक्ट करतोय त्यावेळेस काय होणार आहे, हा क्लोरीन ज्यावेळेस वॉटरमध्ये मिक्स होतो त्यावेळेस HOCl आणि OCl मायनस, ठीक आहे HOCl आणि OCl मायनस हे आयन्स फॉर्म होत असतात. दिस आयन्स आर डिसइन्फेक्टंट. ठीक आहे, हे काय करतात हार्मफुल डिजीज कॉजिंग जर्म्स अँड बॅक्टेरियाजला किल करत असतात, डिस्ट्रॉय करत असतात. ठीक आहे, हायपोक्लोरस ॲसिड हे जे आहे HOCl आणि OCl मायनस हे जे आयन्स जे आहेत हे त्या ठिकाणी काय करतात वॉटरमधले जे हार्मफुल डिजीज कॉजिंग बॅक्टेरिया जर्म्स जे आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतात. हेच HOCl आणि OCl मायनस आयन जे आहेत पुढे पाण्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या वॉटरमध्ये प्रेझेंट असणारे जे काही ॲमोनिया आहे त्याच्यासोबत जाऊन त्या ठिकाणी काय करतील रिॲक्ट करतील. ॲमोनियासोबत रिॲक्ट केले की काही क्लोरामाइन्स फॉर्म होतात. ठीक आहे, डायक्लोरामाइन, ट्रायक्लोरामाइन आणि मोनोक्लोरामाइन. सो हे क्लोरामाइन्स पण काय डिसइन्फेक्टंट आहे. इन केस वॉटरमध्ये ॲमोनिया प्रेझेंट नसेल तर आपण ॲड करत असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, मोनोक्लोरामाइन. ओके सो हे तीन जे आहेत मोनोक्लोरामाइन, डायक्लोरामाइन आणि ट्रायक्लोरामाइन हे कशामुळे फॉर्म झालेले आहेत. पहिले आपण क्लोरीन वॉटरमध्ये ॲड केला, वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर वॉटर H2O सोबत आहे ना HOCl आणि OCl मायनस फॉर्म झाला. यापैकी हा जो HOCl आहे वॉटरमध्ये असणाऱ्या अमोनियासोबत रिॲक्ट करेल तर मोनोक्लोरामाइन, डायक्लोरामाइन आणि ट्रायक्लोरामाइन फॉर्म करेल. इन केस वॉटरमध्ये ॲमोनिया प्रेझेंट नसेल तर आपण एक्सटर्नली ॲड करतो जेणेकरून हे काय आहेत मोनोक्लोरामाइन, डायक्लोरामाइन, ट्रायक्लोरामाइन काय आहेत हे डिसइन्फेक्टंटच आहेत. हे काय करतात वॉटरला लॉंगर ड्युरेशनपर्यंत सेफ्टी प्रोव्हाइड करत असतात. म्हणून या ठिकाणी हे फॉर्म झाले पाहिजे हे आपण पाहतो. हे जे आहेत इमिडिएट जे काय हायर एफिशियन्सी ना, जर यांचा एफिशियन्सी वाईज जर आपण सिक्वेन्स जर लावला तर मोस्ट इम्पॉर्टंट काय डिसइन्फेक्टंट कोणता फॉर्म झाला पाहिजे सगळ्यात जास्त HOCl. याची एफिशियन्सी खूप जास्त आहे मायक्रो ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करण्यासाठी. त्यानंतर OCl मायनस आहे. त्यानंतर है ना हा सेकंड रेसिड्युअल आहे जो वॉटरमध्ये फॉर्म होत असतो क्लोरीन ॲड केल्यानंतर. यानंतर मोनोक्लोरामाइन, डायक्लोरामाइन आणि आफ्टर दॅट ट्रायक्लोरामाइन हे फॉर्म होत असतात वॉटरमध्ये. हा सिक्वेन्स आहे. ठीक आहे, पहिले HOCl, OCl मायनस, मग मोनोक्लोरामाइन, डायक्लोरामाइन, ट्रायक्लोरामाइन वॉटरमध्ये फॉर्म होतात जे की वॉटरमध्ये असणाऱ्या पॅथोजन्सला डिस्ट्रॉय करतात. आणि हे वॉटरमध्ये ज्यावेळेस सगळे मायक्रो ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करणार आहेत ह्या पॉईंटला आहे ना इथपर्यंत ज्यावेळेस सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वॉटरमध्ये डिस्ट्रॉय होतात त्यापर्यंत आपण त्या ठिकाणी काय म्हणतो दिस इज कॉल्ड ॲज क्लोरीन डिमांड. आफ्टर दॅट काय होतं आहे की फ्युचर प्रोटेक्शन पण वॉटरमध्ये प्रोव्हाइड केलं पाहिजे कारण पाईपलाईन्स जे आहेत हे आपण काय करतो जे ट्रीटमेंट प्लांटपासून जे पाईपलाईन्स घेऊन येतो आहे आपल्या घरापर्यंत हे बिनीथ द ग्राउंड आहे ना अंडर द ग्राउंड त्या ठिकाणी काय केलेलं आपण हे पाईपलाईन ठेवलेले असतात. जे वॉटर सप्लायसाठी जे पाईपलाईन्स आहेत दिज आर बिनीथ द ग्राउंड. ओके अंडरग्राउंड आहे. मग त्यामध्ये मे बी मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा काही ॲक्टिव्हिटीज पुन्हा त्या ठिकाणी पुढे जाऊन ट्रीटमेंट नंतर होऊ नये म्हणून वॉटरमध्ये काही अमाऊंट ऑफ क्लोरीन जो आहे तो असला पाहिजे, क्लोरीनचं प्रेसेस असलं पाहिजे. म्हणून काय करतो क्लोरीन डिमांड सॅटिस्फाय केल्यानंतर पण आपण जे एक्सेस अमाऊंट ऑफ क्लोरीन ॲड करतो त्या पॉईंटला आपण होत असतो जिथे आपण एक्सेस क्लोरीन ॲड करतो त्या पॉईंटला आपण होत असतो ब्रेक पॉईंट. ओके सो तो जो कर्व फॉर्म होत आहे ना हे क्लोरामाइन्स फॉर्म होत आहेत, हे HOCl, OCl मायनस आणि सगळे जे क्लोरामाइन्स फॉर्म होत आहेत त्या पॉईंटला आपण होत असतो क्लोरीन डिमांड. आणि
सॅटिस्फाय झाल्यानंतर त्याला आपण म्हणतो असतो एक्सेस क्लोरीन जे ॲड करतो त्याला आपण म्हणतो सुपर क्लोरिनेशन. त्या पॉईंटला म्हणतो ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन. ओके, सो हे सगळे त्या ठिकाणी क्लोरिनेशनमध्ये आहे. ओके, आपण पाहूया हे पुढे. आफ्टर दॅट वॉटर सॉफ्टनिंगमध्ये मी म्हटलं जे काही बायकार्बोनेट्स आणि कार्बोनेट्सचे जे सॉल्ट्स आहेत ते आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. आपल्याकडे लाईम सोडा प्रोसेस आहे. ठीक आहे, हे प्रोसेसचं नाव लक्षात ठेवा, लाईम सोडा प्रोसेस. सेकंड आहे जिओलाइट प्रोसेस. बघा मित्रांनो, आता काय करतात की कधी कधी जेई एक्झाम्स, एमपीएससी मेन्स, गेटमध्ये 1 मार्क्ससाठी किंवा IAS एक्झाममध्ये सुद्धा काय विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हाइड झिरो हार्डनेस. ठीक आहे, लाईम सोडा प्रोसेसने पण आपल्याला हार्डनेस रिमूव्ह करता येते, परंतु लाईम सोडा म्हणजे लाईम ज्यावेळेस आपण ॲड करतो त्यावेळेस तो त्या सॉल्टसोबत रिॲक्ट करतो आणि प्रेसिपिटेट फॉर्म करत असतो. ठीक आहे, तो प्रेसिपिटेट फॉर्म केल्यामुळे जे वॉटर जे आहे आफ्टर द ट्रीटमेंट व्हाईटिश वॉटर झालेलं असतं, मिल्की कलर वॉटर येतं. त्यामुळे ट्रीटमेंट केल्यानंतर वॉटर जे आहे आपण इमिडिएटली सप्लाय करू शकत नाही. पुन्हा याची जी एफिशियन्सी जी आहे इकॉनॉमिकल आहे म्हणून लाईम सोडा आपण यूज करू शकतो. परंतु जर आपण झिरो हार्डनेस प्रोसेस जर आहे म्हणजे जिओलाइट प्रोसेस जे आहे त्याला आपण म्हणत असतो झिरो हार्डनेस प्रोसेस. तर जर जिओलाइट जर ॲड केले, ग्रीन सँड जे आहे जर आपण याला वॉटरमध्ये ॲड केलं तर जेवढी पण हार्डनेस प्रेझेंट आहे ती सगळी त्या ठिकाणी रिमूव्ह केल्या जाऊ शकते. त्यामुळे याला आपण म्हणत असतो झिरो हार्डनेस प्रोसेस. सो विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड ॲज झिरो हार्डनेस प्रोसेस असं जर क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा जिओलाइट प्रोसेस किंवा त्याला आपण म्हणत असतो आयन एक्सचेंज प्रोसेस. दिस इज टर्म्ड ॲज झिरो हार्डनेस प्रोसेस. ठीक आहे, कम्प्लीट हार्डनेस रिमूव्ह केल्या जात असते. ठीक आहे, कम्प्लीट हार्डनेस जी आहे ती या ठिकाणी रिमूव्ह केल्या जाणार आहे. सो ह्या 2 प्रोसेस ज्या आहेत वॉटर सॉफ्टनिंगच्या लक्षात ठेवा. बाकी पण भरपूर साऱ्या प्रोसेस आहेत, रिव्हर्स ऑस्मोसिस, इलेक्ट्रोडायलिसिस अशा काही प्रोसेस आहेत ज्याने आपण वॉटर सॉफ्टनिंग किंवा मिसलिनियस ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये पण आपण ते पाहतो. आता रिव्हर्स ऑस्मोसिसमध्ये काय करतात, एक मेम्ब्रेन असेल आणि या मेम्ब्रेनच्या अगेन्स्ट जे पण इम्प्युअर वॉटर आहे त्याला फोर्स केलं जातं. जे पण मेम्ब्रेनच्या अगेन्स्ट ज्यावेळेस आपण वॉटरला फोर्स करतो रॉ वॉटरमध्ये असणारे जे इम्प्युरिटीज जे आहेत ते या मेम्ब्रेनमध्ये जाऊन स्टॉकअप होतील आणि आपल्याला क्लिअर वॉटर मिळणार आहे. वी विल गेट क्लिअर वॉटर. ओके, मेम्ब्रेनच्या अगेन्स्ट जस्ट वॉटरला आपण फोर्स अप्लाय करतो, आपल्याला काय मिळणार आहे, क्लिअर वॉटर मिळणार आहे. सो हे सिमिलरली इलेक्ट्रोडायलिसिस म्हणजे कॅथोड आणि ॲनोडच्या मार्फत आपण काय करतो वॉटरला इलेक्ट्रिसिटी या कॅथोड आणि ॲनोडमध्ये प्रोव्हाइड करतो. जे पण इम्प्युरिटीज असतील त्या कॅथोड आणि ॲनोडला जाऊन स्टिक होतात, आपल्याला क्लिअर वॉटर मिळत असतं. सो हे सगळे त्या ठिकाणी मिसलेनियस ट्रीटमेंट प्रोसेस आहेत. त्यानंतर फ्लोरिडेशन. बघा मित्रांनो, फ्लोरिडेशन फ्लोरिडेशन म्हणजे काय किंवा डिफ्लोरिडेशन. एक मिनिट. बघा मित्रांनो, हे मिसलेनियस ट्रीटमेंट प्रोसेस आहे. इन केस फ्लोराईड जर एक्सेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल, मी म्हटलं लिमिट्समध्ये पाहिजे, इन केस जर फ्लोराईड एक्सेस अमाऊंटमध्ये असेल तर आपल्याला डिफ्लोरिडेशन करावं लागेल. आणि जर फ्लोराईड डेफिशियंट अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल तर फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते ॲड करावं लागेल. मग एकतर आपण त्या ठिकाणी सोडियम फ्लोराईड ॲड करतो, त्याला आपण म्हणतो फ्लोरिडेशन. ओके, सो आता फ्लोराईड आणि फ्लोरिडेशन आणि डिफ्लोरिडेशन का बरं करावं लागतंय. बघा मित्रांनो, फ्लोराईड जर 1.5 मिलीग्राम पर लिटरपेक्षा जास्त अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल है ना, 1 to 1.5 ही काय त्याची डिझायर्ड लिमिट आहे. जर 1.5 मिलीग्राम पर लिटरपेक्षा जर जास्त फ्लोराईड जर प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी बोन फ्लोरोसिस होऊ शकतो. तर हा बोन फ्लोरोसिस एक डिझीज आहे ज्यामध्ये आपले बोन जे आहे ते टिसूर बनतात. ठीक आहे, किंवा त्याला आपण म्हणत असतो डेंटल फ्लोरोसिस. ठीक आहे, ह्या डिझिजेसमुळे मोस्टली हे एक्सेस अमाऊंट ऑफ फ्लोराईडमुळे होत असतात. 1.5 मिलीग्राम पर लिटरपेक्षा जास्त जर अमाऊंटमध्ये फ्लोराईड असेल त्यावेळेस होतात. इन केस 1 मिलीग्राम पर लिटरपेक्षा जर कमी अमाऊंटमध्ये जर त्या ठिकाणी म्हणजे डेफिशियंट फ्लोराईड जर असेल वॉटरमध्ये तर त्यापासून आपल्याला आपले जे टीथ्स आहेत, ठीक आहे, डेंटल कॅव्हिटीज आपल्याला बघायला मिळत असतात. ठीक आहे, तर डेंटल कॅव्हिटीज आपल्याला जर इन केस फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल त्यावेळेस बघायला मिळत असतात. ओके, सो हे लक्षात ठेवा. अशा वेळेस आपल्याला हे फ्लोरिडेशन आणि डिफ्लोरिडेशन ॲड म्हणजे फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन एक तर वाढवावं लागेल किंवा कमी करावं लागेल. त्यामध्ये टेक्निक्स आहेत, नेलगोंडा टेक्निक वगैरे. ठीक आहे, जे आपण पुढे नेक्स्ट याच्यामध्ये पाहूया. पहिले आता आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो आहे एका व्हिडिओच्या मार्फत समजून घेऊया. जे पण तुम्हाला ही प्रोसेस सांगितली ती सगळी तुम्हाला त्या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर जर व्हिजिट केलं तर तुम्हाला बघायला मिळत असते. इथं पाहूया आपण काय काय आहे ते. ओके, सो हा व्हिडिओ तुम्ही भागीरथी वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे हा. ठीक आहे, तर त्याचा एक यूट्यूब व्हिडिओ आहे. जस्ट इथे मी तुम्हाला एक समजावं म्हणून इथं दिलेलं आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये प्रत्येक वॉटर ट्रीटमेंट युनिट आपण जे आता समजून घेतले ती इथं तुम्हाला बघायला मिळतील. बघतायत सगळेजण, येस और नो मध्ये रिप्लाय द्या तुमचे काहीतरी. व्हिडिओज बघताय सगळं, दिसतंय ना.
व्हिडिओ क्लिअरली दिसतोय सगळ्यांना? वॉटर ट्रीटमेंट प्लांट दिसतोय का? ओके, सो बघा मित्रांनो, इथे तुम्हाला सगळ्यात पहिलं स्क्रीनिंग झालेलं दिसेल वॉटरमध्ये. ठीक आहे, आता हे इथे व्हिडिओ पॉज करतोय मी. ठीक आहे, हे वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर काही सॉफ्टवेअर्स असतात, त्यामध्ये हे सगळे युनिट्स दिसतात आपल्याला कंट्रोलिंगसाठी. सो सगळ्यात पहिले रॉ वॉटर एंटर करताना इथे दिसत आहे. ओके, रॉ वॉटर जे आहे इथे तुम्हाला सगळ्यात पहिले ह्या पाईप थ्रू एंटर, रिव्हरवरून आलं आहे. पॅरामीटर चेक केले आपण, सोर्सपासून कलेक्ट केलेले वॉटरचे पॅरामीटर चेक केले. पॅरामीटर चेक केल्यानंतर आपण काय करतो, आता ट्रीटमेंट प्रोसेस कॅरी फॉरवर्ड करत आहे. सो सगळ्यात पहिले स्क्रीनिंग होत आहे आणि स्क्रीनिंग झाल्यानंतर वॉटर जे आहे एरेशनसाठी त्या ठिकाणी जाणार आहे. आता एरेशन युनिट आपण पाहूया इथे. बघा इथे आता दाखवतील आपल्याला एरेशन. हां, दिस इज द कॅस्केड एरेटर. बघा इथे दिसत आहेत. हे तुम्हाला रॉ वॉटरला आपण काय करतो, एरेशन. स्क्रीनिंग झाल्यानंतर काय करतो आपण, एरेशन करत असतो. एरेशन कशासाठी, रॉ वॉटरमध्ये जे असणारे डिझॉल्ड गॅसेस आहे, कार्बन डायऑक्साईड, H2S गॅस आहे, ज्यामुळे बॅड टेशन वगैरे आहे ते रिमूव्ह केले जातील. इथे जे वॉटर आहे स्टिलिंग चेंबरमध्ये एरेशन झाल्यानंतर असं त्या ठिकाणी कलेक्ट होत आहे. बघा कॅस्केड एरेटर्स आहेत ते दिसत आहेत. ओके, हां, आफ्टर त्यानंतर मग हे प्री सेटलिंग बेसिन म्हणजे प्रायमरी सेडिमेंटेशन टँक आहे आपल्याला बघायला मिळतील. आता बघा, आता प्रायमरी सेडिमेंटेशन टँककडे जाईल हे वॉटर एरेशन झाल्यानंतर. हां, सो दिज आर प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. सर्क्युलर टँक जो आहे, ठीक आहे, हा प्रायमरी सेडिमेंटेशन टँक आहे किंवा याला प्री सेटलिंग बेसिन पण म्हणतो आपण. रॉ वॉटरमधले जे इम्प्युरिटीज आहे ते खाली सेटल डाऊन होतील आणि वरती जे क्लिअर वॉटर आहे ते इथं ह्या वरतून बघा इथं फ्लो होताना दिसतंय. बघा जे क्लिअर वॉटर आहे ते फ्लो होईल, इम्प्युरिटीज आहे ते टँकच्या बॉटमला सेटल डाऊन झालेले आहेत. क्लिअर वॉटर फ्लो होत आहे सर्कल थ्रू. आता आउटलेट दिसेल तुम्हाला बाहेर. इनलेट सेंटरला आहे, सेंटरपासून आउटलेटला जात आहे बाहेर. ठीक आहे, सेंटरपासून आउटर पेरिफेरीकडे वॉटर फ्लो होत आहे. हे आउटर पेरिफेरी आहे टँकची. ठीक आहे, क्लिअर वॉटर, ट्रीटेड वॉटर जे आहे दिसत आहे. ओके, फ्लॅश मिक्सर म्हणजे रॅपिड मिक्सिंग. ओके, आता हे वॉटर जे आहे पुढे कोॲग्युलेशनसाठी जाणार आहे. प्रायमरी सेडिमेंटेशन झालंय, आता पुढे काय होईल, कोॲग्युलेशन होणार आहे. कोॲग्युलेशन म्हणजे काय, केमिकल्स रॉ वॉटरमध्ये ॲड करतो जेणेकरून त्यामध्ये चार्ज न्यूट्रलाइज होईल. कोलॉइडल पार्टिकलचं जे पार्टिकल्स वॉटरमध्ये फ्लो होत होते ते न्यूट्रलाइज होतील आणि बॉटमला सेटल डाऊन होतील. ठीक आहे, सो आता इथे कोॲग्युलंट्स ॲड होताना दिसतील, ॲलम वगैरे. बघा इथे ॲलम ॲड होत आहे. दिस इज कॉल्ड एज ॲलम. काय आहे, कोॲग्युलंट आहे, केमिकल आहे जो वॉटरमध्ये ॲड केला जात आहे. कोॲग्युलेशन आहे हे. बघा ते पुढे इथे रॅपिड मिक्सिंग दिसेल तुम्हाला, दिसतंय. येस, रॅपिड मिक्सिंग होताना दिसतंय बघा. हां, वॉटर जे आहे फ्लॅश मिक्सरकडे म्हणजे रॅपिड मिक्सरकडे फ्लो होताना दिसतंय. हां, हा क्लॅरिफ्लॉक्युलेटर म्हणजे जे कोॲग्युलेशन झाल्यानंतर फ्लॉक्स फॉर्म होतात आणि सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये जात आहेत. या तिन्ही चेंबर ज्यावेळेस एकाच ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात त्याला म्हणतो क्लॅरिफ्लॉक्युलेटर. आता हे वॉटर जे आहे सेकंडरी सेडिमेंटेशन टँककडे जाणार आहे. बघा रॅपिड मिक्सर आहे. हा रॅपिड मिक्सर आहे. इथे कोॲग्युलंट्स मिक्स झाले, फास्ट मिक्सिंग. पॅडल्स असतात त्याला. तर कधी कधी आपल्याला कोॲग्युलेशन युनिट किंवा फ्लॉक्युलेशन युनिट डिझाईन करायला वगैरे विचारतात गेटमध्ये. आता क्लॅरिफ्लॉक्युलेटर झालंय बघा. आता नेक्स्ट हे क्लॅरिफ्लॉक्युलेटर शो केलंय. दिसतंय. ओके, सो हां, पुढे आता जे आहे जे क्लॅरिफ्लॉक्युलेटर म्हणजे फ्लॉक्स सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन झाल्यानंतर पुढे जाणार आहे फिल्ट्रेशनसाठी. सो हे फिल्टर बेड्स आहेत बघा मित्रांनो. दिज आर फिल्टर बेड्स. हे सगळे रॅपिड सँड फिल्टरचे बेड्स आहेत. आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांटवरती रॅपिड सँड फिल्टर्स प्रोव्हाइड करतो ना, हे सगळे यांचं त्या ठिकाणी बॅकवॉशिंग वगैरे दाखवत आहे. बॅकवॉशिंग यासाठी कारण सँडमध्ये अडकलेले इम्प्युरिटीज वॉश आउट झाले पाहिजे म्हणून बॅकवॉशिंग केली जाते.
सो हे रॅपिड सँड फिल्टर युनिट दिसतात तुम्हाला. सो हे दीज आर रॅपिड सँड फिल्टर युनिट्स. कधी कधी नंबर ऑफ फिल्टर बेड्स कॅल्क्युलेट करायला गेट एक्झाममध्ये किंवा वेगळ्या एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतात. ओके, सो हे आपल्याला नंबर ऑफ फिल्टर युनिट्स किती आहेत ते दिसत आहेत. तसे नंबर ऑफ फिल्टर युनिट्स किती लागणार आहे ते कॅल्क्युलेट करायला विचारतात एक्झाममध्ये. आता आफ्टर द फिल्ट्रेशन वॉटर जे आहे क्लोरिनेशनसाठी जाणार आहे. ठीक आहे, आफ्टर द फिल्ट्रेशन वॉटर जे आहे पुढे क्लोरिनेशनसाठी जाणार, जिथे आपण क्लोरीनला वॉटरमध्ये ॲड करतो. हा एक क्लिनिंग ऑफ फिल्टर बेड इथं दाखवलं आहे, त्याला बॅक वॉशिंग म्हणतोय मी. ठीक आहे, याला बॅक वॉशिंग लक्षात ठेवा, जी फक्त रॅपिड सँड फिल्ट्रेशनमध्येच होत असते. ओके, झालेलं आहे. येस, चालेल. सो इथे आपल्याला ह्या व्हिडिओमधून बरेचसे आयडियाज तुम्हाला पुढे काय आहे, हां जस्ट डिसइन्फेक्शनकडे वॉटर केलेलं आहे. सो समजलं असेल मित्रांनो. हे जसं की त्या ठिकाणी हा जो ट्रीटमेंट प्लांट तुम्हाला बघायला मिळाला. आफ्टर द ट्रीटमेंट आपण काय करत असतो, वॉटर जे आहे पाईप्सच्या मार्फत ट्रीटमेंट प्लांटवरून काय करतो, हे असे स्टोरेज टँक्स असतात आपल्या सिटीजमध्ये, आपल्या कॉलनीजमध्ये, आपल्या एरियाजमध्ये. ह्या टँकमध्ये जे वॉटर जे आहे स्टोअर केलं जातं. ओके, सो डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या टँक्स थ्रू वेगळं जे पाईपचं नेटवर्क असेल, त्या पाईपचं जे लेआउट जे आहे ते आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहतो. वेगळे लेआउट्स असतात, कोणते कोणते आहे बघा. वेगळ्या सिस्टीम्स असतील, डेड एंड सिस्टीम असते. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये कोणते, डेड एंड सिस्टीम. डेड एंड सिस्टीम म्हणजे काय की जसं की आता हे टँक्स, हे जे काही टँक्स आहेत ना, जे ट्रीटेड वॉटर जे आहे हे ट्रीटेड वॉटर एका मेन पाईपलाईन थ्रू, जसं की सपोज इथे ह्या साईडला एक एरिया आहे, इथे छोटे छोटे है ना हे ब्रांच आहेत. दिस इज मेन लाईन, मेन वॉटर सप्लाय लाईन. दिस इज ब्रांच लाईन, दिस इज सब ब्रांच लाईन, आणि हे सब ब्रांच पुढे लॅटरल्सला कनेक्टेड असतात. ठीक आहे, सो याला आपण म्हणत असतो डेड एंड सिस्टीम. ओके, सो एकतर सिटीज ज्या ओल्ड सिटीज आहेत त्यामध्ये मोस्टली आपल्याला डेड एंड सिस्टीम बघायला मिळते. ठीक आहे, तर ह्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्समध्ये येतात डेड एंड सिस्टीम. त्यानंतर कोणती आहे बघा, सेकंड आहे ग्रिड आयरन सिस्टीम, ज्याला आपण म्हणतो इंटरलेस्ड सिस्टीम. ठीक आहे, ग्रिड आयरन सिस्टीम किंवा त्याला आपण म्हणत असतो इंटरलेस्ड सिस्टीम. सो मित्रांनो, हे इंटरलेस्ड सिस्टीम किंवा ग्रिड आयरन सिस्टीम, कधी कधी ग्रिड आयरनला काय म्हणतो आपण, इंटरलेस सिस्टीम हेही विचारलं जातं. डेड एंडला काय म्हणतो आपण, ट्री सिस्टीम, तर हेही विचारलं जातं JEE एक्झाम्समध्ये. फक्त त्याचं अल्टरनेट जे नेम आहे ते विचारलं जातं. आता ग्रिड आयरन सिस्टीममध्ये काय आहे बघा, ग्रिड आयरन सिस्टीम आपण त्याच सिटीमध्ये यूज करतो जिथे रोड जे आहेत ते असे रेक्टँग्युलर पॅटर्नमध्ये, ब्लॉक पॅटर्नमध्ये एकमेकाला इंटरकनेक्टेड असतील. म्हणजे जी मेन पाईपलाईन जी आहे ती आपल्याला या सेंटरलाही जाते. ठीक आहे, सब ब्रांचेस जे आहेत एकमेकांना, जे पाईपलाईन जे आहे ते एकमेकांना इंटरकनेक्टेड आहे. यामुळे काय होत आहे बघा, ॲडव्हान्टेज काय आहे, इन केस जर पहिले जर आपण डेड एंड पाहिले असते, डेड एंड सिस्टीममध्ये काय होतं की एकच मेन पाईपलाईन, त्यानंतर त्याला ब्रांच पाईपलाईन, त्याला सब ब्रांच, त्याला लॅटरल्स. यामुळे काय व्हायचं की जो लास्ट एंड पॉईंटला जो कन्झ्युमर आहे, युजर आहे, त्यापर्यंत पोहोचेपर्यंत वॉटरचा फ्लो जो आहे हा फार त्या ठिकाणी लो डिस्चार्ज आपल्याला बघा, रेट ऑफ फ्लो हा कमी बघायला मिळतो. परंतु जर आपण ग्रिड आयरन सिस्टीम जर पाहिली तर वॉटर सप्लाय सिस्टीम जे आहे, पाईपलाईन जे आहेत एकमेकाला इंटरकनेक्टेड असल्यामुळे आपल्याला वॉटरचा रेट ऑफ फ्लो जो आहे तो जास्त बघायला मिळतो. इन केस डेड एंड सिस्टीम जर असती सिटीमध्ये आणि फायर ब्रेकआउट झालेलं आहे ह्या एरियामध्ये, तर ह्या पाईपलाईनमध्ये जेवढं वॉटर आहे तेवढंच आपण त्या फायर ब्रेकआउटसाठी यूज करू शकतो. परंतु जर ग्रिड आयरन सिस्टीम आहे तर ग्रिड आयरन सिस्टीममध्ये इन केस या एरियामध्ये इथे कुठेतरी फायर ब्रेकआउट झालेलं आहे तर या साईडने पण आपण वॉटर सप्लाय लाईन्सने काय करू शकतो, वॉटर जे आहे दोन्ही चारी डायरेक्शनमधून वॉटर जे आहे डायव्हर्ट करू शकतो ग्रिड आयरन सिस्टीमच्या केसमध्ये. सो असे काही ॲडव्हान्टेजेस आणि काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत दोन्ही त्या ठिकाणी सिस्टीम्समध्ये. ठीक आहे, त्यानंतर इंटरलेस सिस्टीम किंवा यानंतर आहे रिंग सिस्टीम. ठीक आहे, रिंग सिस्टीममध्ये किंवा त्याला आपण म्हणतो सर्क्युलर सिस्टीम. बघा मित्रांनो, रिंग सिस्टीममध्ये काय असतं की मेन पाईप जे आहे हे चारही डायरेक्शनला असणार आहे. ठीक आहे, आणि मध्ये जे आहे त्या ठिकाणी असे ओव्हरहेड वॉटर टँक दिसतात, जे की त्या ठिकाणी त्या एरियामध्ये असणारे जे घरं आहेत त्यांना वॉटर सप्लाय करत असतात. सो हे डिफरंट टाईप्स ऑफ सिस्टीम जे आहेत, तुम्हाला फक्त काय माहीत पाहिजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सांगायचं झालं तर हे डिफरंट टाईप्स ऑफ सिस्टीम जे आहेत यांना काय अल्टरनेटिव्ह नेम आहे, यांचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत हे तुम्हाला वेगळ्या एक्झाम्समध्ये वन लायनर टाईप क्वेश्चन्समध्ये येऊ शकतात. ओके, त्यानंतर हे जे डिफरंट टाईप्स ऑफ पाईप्स, वॉल्स आणि जॉईंट जे आहेत यांचे त्या ठिकाणी युजेस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. वॉल्स टू कंट्रोल द फ्लो,
joints to connect the two pipelines to each other and pipes for conveyance of the water. हे डिफरंट टाइप्स ऑफ पाईप्स, वॉल्स आणि जॉईंट जे आहेत याचं एक तुम्हाला त्या ठिकाणी थेरॉटिकल पॉईंट्स किंवा थेरॉटिकल पीपीटी जे आहे मे बी तुमचं जे कॉलेजचं मे बी जे काही कोणी समजून घ्या तुमचे कॉलेजचे जे फॅकल्टी सर असतील वगैरे त्यांच्यामार्फत मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, माझ्याकडे आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टमची पीपीटी आहे, ती फक्त ती वाचा. त्यावरती एक क्वेश्चन जे आहे थेरॉटिकल क्वेश्चन जे आहे नक्की या पॉईंट्समधून येणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स. ओके, हे आपण जे आहे आत्तापर्यंत जे पाहिलं आहे हे सगळं आपण काय केलेलं आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टीमपर्यंत पाहिलं आहे. ओके, चालेल. तो हा 6 to 7 मार्क्स. ओके, आपण पहिले काय करूया आता हे वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये जे युनिट्स आहेत म्हणजे क्वालिटी ऑफ वॉटर, ट्रीटमेंट ऑफ वॉटर यावरचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून तुम्हाला गेट, MPSC, JEE किंवा इतर ज्या एक्झाम्स आहेत त्यासाठी फायदा होईल. ठीक आहे, इग्नाईट अकॅडमीतर्फे वॅरियस जे काही मागे जे प्रिव्हियसली झालेले JEEचे एक्झाम्स आहेत, AEचे एक्झाम्स आहेत, MPSC वगैरे यामध्ये जे टॉप रँकर्स आहेत ते इग्नाईट अकॅडमीचे स्टुडंट्स होते. ओके, सो तुम्ही मे बी पाहिलं असतील, तुम्ही पुढे चालून MPSC किंवा JEEचे एक्झाम देणार असाल किंवा गेटची जी तयारी करतायत तर तुम्हाला एक फाउंडेशन, ठीक आहे, एक बेसिक जे नॉलेज जे आहे ते तुम्हाला आम्ही नक्कीच या सेशन्स थ्रू प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला फक्त मेहनत घ्यायची आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे आहे. आपण ज्यावेळेस हे सेशन्स पाहणार आहे मी तुम्हाला नेक्स्ट जे काही सेशन राहील त्यामध्ये वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगवरती क्वालिटी ऑफ वॉटर अँड ट्रीटमेंट ऑफ वॉटरवरचे काही क्वेश्चन्स MCQ क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी फायदा होईल येणाऱ्या एक्झाममध्ये. ओके, आफ्टर दॅट आपण मग वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग हे पार्ट जो आहे पुढचा पार्ट तर नेक्स्ट सेशनमध्ये वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग कव्हर झाला की त्यानंतर पाहूया. चालेल मित्रांनो. सो काही डाऊट्स असतील तुमचे तर इथे काही विचारू शकता, तुम्हाला काही कमेंट थ्रू विचारायचं असेल तर. आपण आता उद्या हा सेशन पाहूया क्वालिटी ऑफ वॉटरचा. ठीक आहे, त्यावर आपण काही MCQ क्वेश्चन्स पाहूया. तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारा कमेंट्स थ्रू. काही डाऊट्स असतील? यस, निखिल, स्वप्नील, प्रतीक, काही डाऊट्स असतील तुमचे कमेंट्स थ्रू विचारू शकता. झालंय सगळं क्लिअर झालंय सेशन. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना. बघा जस्ट एक ओव्हरव्ह्यू दिलाय तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट आहे, काय पॉईंट्स असतात प्रत्येक चॅप्टरमध्ये. तुम्ही जर सेल्फ स्टडीने जर गेला असतात तर त्यापेक्षा नक्कीच तुम्हाला जे सेल्फ स्टडीपेक्षा नक्कीच तुम्हाला एक डिटेल त्या ठिकाणी हे जे ओव्हरव्ह्यू जो आहे आपण इथं पाहिलेलं आहे या सेशनमध्ये. आणि